हॅलो मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आहे दिवस तिसरा बारामती ते ज्योतिर्लिंग यात्रेचा। आपली इथं गाडी आहे पाठीमागं पॅशन प्रो। तर मी सकाळी 7 वाजता शिर्डीच्या दिशेने निघालोय। म्हणजे आपल्याला वेरूळला जायचंय। हा रोड जातोय, शिर्डीवाला रोड जातोय। तिकडून निफाड वळणं पण एक रोड होता, पण तो लय खराब होता। मग तो माझा मित्र होता सागर, तो म्हणला तू सिन्नर मार्गे शिर्डी रोडनी जातो, 1 नंबर आहे आणि 1 नंबर रोड आहे, काही अडचण नाही, एकदम सुपर रोड आहे, कुठं खड्डे वगैरे नाही, काही नाही। निफाडवाला रोड खूप खराब होता। आता माझा विचार आहे की शिर्डीला जावं, कारण शिर्डी 14 किलोमीटरचं राहते। कोपरगाव येणं रोड जातोय, शिर्डी 14 किलोमीटर राहते, 14 ते 12 किलोमीटर। तर शिर्डीला पण जावं, कारण मी प्रत्येक ट्रिपमध्ये शिर्डीचं दर्शन केलेलं आहे। तर चला, कारण आज सकाळीच मी ते सागायच्या काहीनं निघालो। त्याच्या मम्मीनी सकाळी डबा वगैरे तयार करून दिला, जेवण पण केलं मी तिथं। आणि सागायनी मला हे प्रॉक्स माझ्याकडं हे नव्हतं, त्यामुळे हे प्रॉक्स घेऊन दिले। आणि आजच्या पेट्रोलचा जो खर्च आहे ना, तो बी सागायनी दिलाय मला। आज जायचं जे पेट्रोल आहे ते त्याने भरून दिलंय। तर चला जाऊया शिर्डीच्या दिशेने, चला मित्रांनो। एकदम सुपर रोड आहे मित्रांनो। शिर्डीत आलोय, तर शिर्डीचं दर्शन घेऊ, मुख्य दर्शन घेऊन निघूया। आता आपल्याला घृष्णेश्वरला जायचंय। तर चला शिर्डीचं दर्शन घेऊ साईबाबांचं आणि निघूया। मुख्य दर्शनच घेणार आहे मी। शकताय तशी गर्दी आहे। आज गणपती बाप्पा बसणार आहेत, तरी भरपूर गर्दी आहे। मला वाटलं गर्दी कमी असेल। मुखदर्शनाची लाईन आहे, मुखदर्शन लाईन आहे, तिथनं लोक जातात ते। हा कॉरिडॉर आहे, इकडं मंदिर आहे। मित्रांनो मुखदर्शन करून आलेलो आहे, लगेच झालं दर्शन, काही गर्दी नव्हती, काही नव्हती। मुखदर्शनला तर अशी पण गर्दी नसती। फक्त मोबाईल ठेवायलाच लावले त्यांनी, त्यामुळं लॉकरमध्ये मोबाईल ठेवायला वेळ गेला, बाकी जास्त वेळ नाही गेला कुठं। दर्शन झाले, आता निघतोय मी घृष्णेश्वरच्या दिशेने। पाहू शकताय शिर्डीचं, तिथनं बाहेर निघालो आणि आतमधनं दर्शन होतंय। मित्रांनो तुम्ही पाहू शकताय स्क्रीनवर शिर्डी साईबाबांची मूर्ती दिसत नाही, लय झूम झालं फटतंय। मित्रांनो आपण इथं आपली गाडी पार्किंगला लावली होती ह्या सरांच्या इथं, ते म्हणले लक्ष ठेवतं बॅगवर। प्लेट तर पुन्हा सकाळी साफ केली, ती परत खराब झाली, कारण रोडच लय पाऊस चिकचिक आहे त्यामुळं। तर चला निघूया आता इथनं, आपल्याला घृष्णेश्वरला। मित्रांनो हा डबा सागरच्या मम्मीने दिलाय, तर खातोय। आता दुपारचे 12 वाजलेत, तर जेवण करतो आणि निघणार आता घृष्णेश्वरच्या दिशेने। चला बाय बाय। इथं गाडी लावली मित्रांनो। फायनली घृष्णेश्वर ह्या ज्योतिर्लिंगाला पण आलेलो आहे, औरंगाबाद मधलं वेरूळमध्ये। तर पाठीमागे जी पार्किंग आहे रोडच्या पलीकडे, तिथं गाडी लावली। आता निघालोय मंदिराकडे, तर आत मंदिर आहे, माकडं पण दिसतात तिथं। प्रसादाची दुकान आहे, त्यात 20 रुपयात भरपूर फुलं बिलं देतात। पुरातन गेट दिसतंय, मेन एंट्रन्स आहे। चला आज जाऊया, गर्दी नाहीये। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला आलोय। मोकळच आहे मित्रांनो, अर्धा तास लागला असं लोकल माणूस म्हणला, जिथं पार्किंगला लावली गाडी तिथं। आता कळेल तिथं गेल्यावर किती लागतंय। मेन मंदिर आहे, आज जाणार आहे आता आपण। तर लोक जे दर्शन करून आले ते फोटो काढतात, एवढी लाईन आहे, अर्धा तास लागेल अप्रॉक्सिमेटली।
मित्रांनो शर्ट काढून जायला लागतंय मंदिरात. बरोबर पुढे पाहू शकताय शर्ट काढून चाललेत लोक. मित्रांनो इथं उघडं होऊन दर्शन घ्यायला लागतंय. शर्ट वगैरे सगळं काढून दर्शन घ्यायला लागतंय. तुम्ही पाहू शकताय सगळ्यांनी इथं शर्ट काढल्याशिवाय आत एंट्री देत नाही जेंट्सला. आणि इथं पाहू शकताय मी पण शर्ट वगैरे काढून आत गेलो होतो. तर दर्शन वगैरे घेऊन आलोय. आता बाहेर जाऊन फोटो काढूया. चला. हे कपडे काढून दर्शन का घेतात हे तुम्हाला कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. मित्रांनो आपण कृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग संभाजीनगर मध्ये आलो होतो. वेरूळ येथे. तर इथं मित्र आहेत. कुठले आहेत तुम्ही मित्रांनो? जालनाचे. ह्यांना भेटून खूप भारी वाटलं. कारण मला म्हणजे चांगली त्यांनी विचारपूस केली आणि त्यांनी व्हिडिओ काढायला मदत पण केली. तर थँक्यू मित्रांनो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हर हर महादेव. तर आपण आलोय आज कृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगाला. तर हे संभाजीनगरमधील एक ज्योतिर्लिंग आहे. आणि हे एक असं ज्योतिर्लिंग आहे की इथं आपल्याला कपडे काढून आत जायला लागतंय. म्हणजे वरचा शर्ट बनेल वगैरे सगळं काढून आत जायला लागतंय. त्याशिवाय मंदिरामध्ये प्रवेश करता येत नाही. आणि हे याची मला वैशिष्ट्य वाटलं की असं कुठल्याच ज्योतिर्लिंगाला नसते. आणि इथं मेन म्हणजे गर्दी पण खूप कमी आहे. आणि अतिशय सुंदर असं दर्शन झालं. इतकं भारी दर्शन झालं. कारण खूप पिंडीला म्हणजे आपलं जे ज्योतिर्लिंग असतं ना तिथं मी डोकं टेकवलं. तर इतकं भारी वाटलं ना. खूप भारी वाटलं. मनाला खूप प्रसन्न वाटलं. आणि ह्या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे. जे शिवाजी महाराजांचे आजोबा होते ना त्यांनी 16व्या शतकात ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. आणि ह्या मंदिरावर खूप साऱ्या मुघल साम्राज्याने अटॅक करून हे मंदिर खराब करण्याचा प्रयत्न केला होता. पण हे मंदिर ची रचनाच अशी केलेली आहे की दरवाजे खूप खूप छोटे आहेत. ते मुघलचे राजे होते ते सगळे उंच होते. ते खाली चुकून आत यायला नको म्हणत होते. त्यामुळे ह्या मंदिराचा बचाव झाला आहे. बाकीकडे खूप साऱ्या मंदिराचा मुघलांनी नाश केला आहे. पण ह्या मंदिराला काही करू शकले नाही. तुम्हाला ही माहिती आवडली तर मित्रांनो फॉलो करा, सबस्क्राईब करा यूट्यूबवर पाहत असाल तर. चला बाय बाय. मित्रांनो तर फायनली दर्शन करून निघालोय. आता निघालो इथनं. आता धुळेला जायचंय. धुळे बघू त्या अगोदर वेरूळची लेणी पाहिला जाऊ. मित्रांनो तर आपण आलोय आता वेरूळ केव्ज म्हणजे वेरूळची लेणी पाहिला आलेलो. पण खूप टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. जर आत गेलं तर 2 तास जातील. मला पुढे जायचंय. आपण काही खास हे पाहण्यासाठी आलेलं नाही. हे ऑलरेडी मी 2 वेळा पाहिलेलं आहे. शाळेत असताना सहल एकदा आली होती आणि अजून एकदा मी आलो होतो. आणि दौलताबाद किल्ला आहे ना तो पण मी पाहिलेला आहे. आम्ही शाळेत असताना सहल आली होती. आणि मला आत्ता आठवलं मी कृष्णेश्वर मंदिर पण मी ऑलरेडी येऊन गेलेलो आहे. ज्यावेळेस शाळेत होतो आम्ही 9वीला त्यावेळेस सहल आली होती. त्यावेळेस पाहिलं होतं. तर चला बाय बाय. मित्रांनो मी कृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन चाललंय धुळेकडं. तर इतकं खुंखार असा आभाळ आलंय ना. कधी पाऊस येईल असं इतकं जबर आभाळ आलंय ना. मला आता अजून 120 किलोमीटर जायचंय. पण कसला आभाळ आलंय डेंजर. तर चला बघूया पाऊस येतोय का नाही. पाऊस लागला तर तुम्हाला सांगलच. मी धुळेकडे चाललोय आणि 1 नंबर वातावरण आहे. पाहू शकताय एकदम दुःख एकदम भारी टकाटक वातावरण आहे. लोणावळ्याला जसं वातावरण होतंय तसं वातावरण आहे इथं. तर चला जाऊया आता. लय वेळ थांबत नाही. उशीर झालाय मला आधीच. चला बाय बाय. धुळेला चाललोय आज मुक्कामी. मित्रांनो मी धुळेकडे जाताना हा घाट लागलाय आणि लोणावळ्यागत वातावरण झालंय. सगळं दुःख घाट आहे. एकदम हिरवगार एकदम भारी आहे. मस्त 1 नंबर लोकेशन आहे. मित्रांनो कसला खाली इकडं पाहू शकताय तुम्ही. खाली सगळं ढग आहे. वरती मी ढगाच्या वरती आलोय. इथं टेंट लावायसाठी विचारतोय. दादा विचारायला गेलेत मालकांना की टेंट लावून देऊ का नको ह्याला. इथं नवीन चांगला टकाटक पेट्रोल पंप झालाय. त्यामुळं तिथं टेंट लावायचा विचार आहे माझा. तर पाहूया तर कसं होतंय ते पाहूया. आता पहिलाच एक्सपिरियन्स आहे माझा टेंटचा. पाहूया कसं होतंय.
मित्रांनो तर फायनली टेंट लावलाय आता. इथं थांबायचे, हे दादांनी मदत केली आपल्याला. दादा म्हणले इथं तुम्ही लावू शकताय टेंट, तर धन्यवाद. तर इथं गाडी आहे आणि इथं टेंट आहे. तर आता बसू, आराम करू थोडा. चार्जिंग वगैरेची पण सोय आहे इथं, आतमध्ये चार्जिंगला लावू शकतोय. तर चला झालं. मित्रांनो तर मी टेंट लावलाय आज, पण स्लिपिंग बॅग असल्यामुळे ना खाली रुतत नाही, काय नाही. मी पेविंग ब्लॉकवर लावलाय टेंट, तरी काय अजिबात खाली रुतत नाही, काय नाही. मी एक नंबर जागेवर लावलाय मी. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय.